ही तिळशाची यात्रा, एवढी मोठी यात्रा इथे भरते आणि सकाळी सकाळी मासा या ठिकाणी निघतो, देव मासा. आणि समोरच मंदिर आहे. हा 1500. तर मित्रांनो 1500 रुपयापर्यंत आहे हा पूर्ण. बॅट बघू शकता अशा भेटतात इथे तिळशाच्या यात्रेमध्ये. कितने काय? नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे तुमचं प्रसाद म्हात्रे ब्लॉग्स या तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो जस्ट आम्ही इथे तिळशेश्वर इथे पोचलो आहे आणि आज महाशिवरात्री आहे. तर तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि महाशिवरात्री निमित्त आम्ही तिळशाला आलो आहे. भरपूर मोठी यात्रा असते इथे आणि इथे देवमासे भरपूर असतात. महाशिवरात्री निमित्त सर्व देवमासे आपल्याला पाहायला मिळतील. तर शेवटपर्यंत कंटिन्यू राहा. याला घेतलं आहे सोबत आणि आम्ही दोघं आलो आहे यात्रा दाखवण्यासाठी. ब्लॉग सुरू करून 2 वर्ष झाले पण काय चान्स भेटत नव्हता इथे येण्याचा. तर आज चान्स भेटला. तर चला सर्व काय आपण पाहूयात इथे देवमासे वगैरे आणि तुम्हाला सुद्धा मी दाखवतो देवमासे या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो ही आहे तिळशाची यात्रा. हे पाहू शकता सर्व लोक आता निघायला लागलेत आणि आम्ही जर आता आलो तर थोडा ऊन वगैरे कमी झाला आणि आलो आहे आम्ही इथे. बघू शकता किती लोक आले तिथे आज. चला मंडळी जाऊया आता आतमध्ये. इथून थोडा पाणी वगैरे पियालो आणि आलो आता इथे आतमध्ये. आणि वैतरणा नदी आहे तिच्या काठीची इथे शिवमंदिर आहे. इथे जत्रा भरते म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी भरपूर पब्लिक आले. हे पाहू शकता इथे आणि अशी जत्रा ही. चला आपण मासे पाहायला जाऊयात तिकडे आतमध्ये. पॅक क्राऊड आहे, पॅक क्राऊड. अशी दुकानं असतात इथे जत्रेमध्ये. हे पाहू शकता लहान मुलांना इथे सर्व काय तुम्ही घेऊ शकता इथे. फुल गर्दी असते म्हणजे कोण कुठे जाईल ना काय समजत नाही. हे पाहू शकता असं सर्व काय इथे मिळतं. कोयते बी इथे सर्व काय इथे मिळतं या यात्रेमध्ये. दादा कसा आहे कोयता? हो दादा कोयता कितीला आहे? 250 रुपये. घेतो का? तिकडे भेटणार नाही, इथंच दे. तर मित्रांनो कोयते वगैरे सर्व काय 250, 200, 500 रुपयामध्ये असे कोयते आहेत. आपल्याला भात वगैरे कापायला लागतात. चला पुढे जाऊया, अजून भरपूर काय काय येते सर्व पाहूयात आपण. हे बघा सर्व भेटतं इथे, सर्व झाडू वगैरे पाहिजे ते. मित्रांनो हे बघा भुसा पण आहे इथे विकायला. कसा दिला? हा हो मावशी कसा दिलाय? हा 10 रुपये हात. तर मित्रांनो 10 रुपये हातने विकायला आहे. हे पाहू शकता. हा 15 रुपये. तर एवढा पूर्ण घेतला तर 1500. तर मित्रांनो 1500 रुपयापर्यंत आहे हा पूर्ण आणि 10 रुपये हातच्या हिशोबाने आहे. हे पाहू शकता. हे सर्व मासे पकडायला यूज केलं जातं. तर चला आपण मासे वगैरे पकडत नाही त्यामुळे आपण घेऊ शकत नाही ते. तर पुढे जाऊन बघूयात अजून आपल्याला काय काय भेटतं ते सर्व काय दाखवतो या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कंटिन्यू राहा आणि एक वेळ सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल पण हर हर महादेव नक्की लिहा कमेंट सेक्शनमध्ये. आणि पुढे जाऊया. भरपूर गर्दी आहे, भरपूर गर्दी. हे पाहू शकता तुम्ही. आणि या जत्रेत अशीच गर्दी असते, चालायला जागा नसते एवढी गर्दी असते आणि भरपूर लांबून लांबून लोक इथे येतात. म्हणजे तिळसा गाव आहे इथे आणि वैतरणा नदी आहे त्याच्या काठीचीच आहे आज शिवमंदिर. तर जाऊयात आपण मंदिरात दर्शन पण घेऊयात आणि देवमासे सुद्धा पाहूयात. तर चला पुढे. झाला का फिरून? चल. तर मित्रांनो ही आहे तिळशाची यात्रा. हे पाहू शकता. ही यात्रा महाशिवरात्री निमित्त भरते आणि इथे सर्व आंघोळ वगैरे करतात नदीमध्ये. हे पाहू शकता किती लोक आलेत. आपण एकदा वर पण जाऊ आणि सर्व काय पाहूयात. तोपर्यंत तुम्हाला मी ना मासे दाखवतो. मासे, देव मासे. ते सर्व मासे बघायला आलेत. हे बघा किती लोक मासे पाहायला आलेत. चला आपण पण जाऊन आता मासे बघूयात. देव मासे
आणि हा आहे इथला मंदिर, शिव मंदिर, नंदिकेश्वर मंदिर तिळसे, हे पाहू शकता. जस्ट इथे आलोय आणि समोरच मंदिर आहे, हा पाहू शकता. आणि इथे या तलावामध्ये वैतरणा नदीमध्ये इथे देवमासे असतात आणि हे सर्व लोक देवमाशांना पाहायला उभे आहेत, हे पाहू शकता इथे. तर येतील ते थोड्या वेळात, इथे जवळ येतील तेव्हा आपण पाहूयात. थोडा ऊन पडलाय ना म्हणून ते आतमध्ये गेल्यात. हे बघा देवमासे. आपण देव मासे पाहिले तिथे पाहिलंच तुम्ही. आणि भरपूर लोक ते मासे पाहण्यासाठी काशी ते येतात. आणि सकाळी 5 वाजता पहाटे इथे देव मासा सुद्धा दिसतो, म्हणजे नथनी मासा आहे इथे. परत तुकडा मासा सुद्धा इथेच पाहायला मिळतो सकाळी 5 ते 4 वाजता पहाटे. आणि भरपूर सारी पब्लिक आली, हे पाहू शकता महाशिवरात्री निमित्त इथे. आणि इथे यायचं असेल ना तर वाडा बस स्टॉपवरून एक बस सुद्धा आहे, म्हणजे 5 ते 10 रुपये तिकीट घेतात ते या महाशिवरात्रीसाठी खास. वाडा ते तिळसे तुम्हाला बससुद्धा, इथे बसनी सुद्धा तुम्ही प्रवास करू शकता. बस तुम्हाला इथे सोडेल आणि इथून नेऊन पण तिथे सोडेल बस स्टँडला. वाडा म्हणजेच पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील बस स्टॉपला आले ना तुम्ही तर 10 रुपयात तिळसे इथे येऊ शकता तुम्ही बसनी. तर चला जाऊयात आता. भरपूर सारे पब्लिकसुद्धा आले मासे इथे पाहायला. तर थोडेफार मासे आपल्याला दिसले आणि सर्व इथे अशी दुकानं लागतात यात्रेच्या दिवशी. चला जाऊया आता पुढे, अजून काय काय आहे यात्रेमध्ये सर्व काय आपण पाहूयात. बघा गर्दी बघा तिळशाच्या यात्रेतली, फुल गर्दी. तर मित्रांनो बॅट बघू शकता अशा भेटतात इथे तिळशाच्या यात्रेमध्ये. कितने काय अंकल? हो अंकल कितने काय आहे? 200 रुपयात बॅट, 250 रुपयामध्ये बॅट. जबरदस्त. हे पाहू शकता 4-4 हजार रुपयाच्या बॅट घेण्यापेक्षा इथे घ्यायची तिळशाच्या जत्रेत 250 रुपयाला मस्तपैकी. तेव्हा पायपुसणी वगैरे सर्व काही या जत्रेमध्ये भेटते म्हणून एवढी गर्दी असते इथे. ही 200ला एक, या बघ 100ला 3 आहे. मस्त आहेत.
हा खरा रोड आहे, हा पाहू शकता. आम्ही त्या साईडून मागून आलो, पण या साईडून बस येतात, इथून तुम्हाला यावं लागतं हा समोर. आणि समोरच तिथे मंदिर आहे. तर चला मंदिराच्या इथे आपण पहिला तर जाऊयात. आणि आजूबाजूला अशी दुकानं लागले इथे, टप वगैरे सर्व काही इथे मिळतं. चला आता मंदिराच्या इथे आपण जाऊयात पहिला तर. ही आहे वैतरणा नदी आणि तुमच्या समोरच आहे, हे पाहू शकता श्री क्षेत्र नंदिकेश्वर महादेव मंदिर तिळसे. हा इथे मंदिर नदीच्या मध्येच आहे, पाहू शकता इथे मंदिर. पूर्ण पाणी इथे भरून जातो, पुलावर सुद्धा पाणी येतो पावसाळ्यामध्ये, हे पाहू शकता. असं ही बघा, ही तिळशाची यात्रा, एवढी मोठी यात्रा इथे भरते. इथून सर्व काय कव्हर होतं हे पाहू शकता तुम्ही समोर. एवढी लोक, करोडो लोक इथे येतात महाशिवरात्रीच्या दिवशी. आणि इकडे मंदिर. आम्ही आधी यायचो ना तेव्हा त्या नदीमध्ये आंघोळ करायचो मित्रांनो, भरपूर मजा यायची. आता नाही करत ना रे? आता नाही करत. आता नाही करत. आधी तेव्हा ते पोरं कसे आंघोळ करतात तसं करायचो आम्ही पण. आणि त्या साईडला मासे पाहायला मिळतात. आणि सकाळी सकाळी मासा या ठिकाणी निघतो, देवमासा, सकाळी सकाळी 5 वाजता. तो काय आपल्याला पाहायला नाही मिळत. ही सर्व देवमासे पाहायला पब्लिक जमले, हे पाहू शकता तुम्ही. सर्व असे देवमासे पाहायला उभे आहेत लोक. आणि या पाण्यामध्ये देवमासे फिरतात. मंडळी, तिळशाची जत्रा चालली. बघा आम्ही काय काय घेतलंय, दाखव रे काय काय घेतलं. हे बघा सगळं घेऊन आता चाललोय आणि आलो. माझी पण इच्छा पूर्ण झाली. महाशिवरात्रीचा ब्लॉग आपण केलेला आहे. तर चला आता एका ठिकाणी बसूयात. इथून गाडी पार्किंगला सुद्धा जागा आहे इथे. इथून आता निघतो बाहेर. भरपूर गर्दी आहे, भरपूर गर्दी असते महाशिवरात्रीला इथे, पाहिलंच तुम्ही. तर चला तिथे गाडी आपण पार्किंगला लावले, गाडी काढून घेऊयात पहिला तर मित्रांनो आम्ही निघालो आहे तिळशाच्या यात्रेतून आता बाहेर. आणि इथून आता घरी जायला निघालो आणि मस्तपैकी एका थंड हवेच्या ठिकाणी बसलोय. आणि आता आम्ही इथे कलिंगड खाणार आहे. मजा आली ना जत्रेत? खूप मजा आली. गर्दी फक्त भरपूर गर्दी होती ना त्यामुळे. तर मित्रांनो महाशिवरात्र निमित्त ती जत्रा असते, त्यामुळे भरपूर लोक येतात, करोडो म्हणजे लाखो लोक येतात एक दिवशी तिथे. आणि देवमासे सुद्धा पाहायला मिळतात सर्वांना. आपण पण थोडंफार शूट घेतलं, देवमासे सर्व काय पाहिले आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचवले आहेत. तर चला इथून आता आम्ही घरी जातोय. आणि वाडा तालुक्यामध्ये तिळसे हा गाव आहे, तिथेच हा मंदिर आहे, श्री क्षेत्र नंदिकेश्वर महादेव मंदिर तिळसे. तर चला तुम्ही पण या आता कलिंगड खायला. जर हा ब्लॉग मी आता इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि सर्वांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहा हर हर महादेव. तर चला अशाच पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.